बीडच्या चौसाळा गटातून भाजपचे शरद झोडगे लढवणार जिल्हा परिषदेची निवडणूक। बीडच्या चौसाळा जिल्हा परिषद गटातून भाजपचे शरद झोडगे हे निवडणूक लढवणार आहेत। यासाठी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे अर्ज देखील केला आहे। शरद झोडगे हे सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत। बीड तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांपैकी मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी जवळीक असलेले पदाधिकारी आहेत। यासाठी त्यांनी मतदारांनी मला संधी द्यावी, मी जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहे असे आवाहन करत माहिती देखील दिली आहे। नमस्कार, मी शरद दिगंबरराव झोडगे 1998 पासून भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक पदावर तालुका उपाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, युवा मोर्चा आणि आता सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळावर मी आहे पंकजाताईच्या आशीर्वादाने। आणि येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारीसाठी मागणी करत आहे। मी चौसाळा सर्कलमधले रस्ते असतील, पाण्याची व्यवस्था असेल, शेतकऱ्याचे अनेक बियाण्याचे प्रश्न आहेत, पगारीचे प्रश्न आहेत, प्रत्येक गावागावामध्ये सिमेंट रस्ते, नाल्या, पाण्याची फिल्टर करून व्यवस्था आणि लाईटची भरपूर व्यवस्था, असे अनेक प्रत्येक गावागावात एस टीची सुविधा आणि जिथं जिथं दवाखाना, ग्रामीण रुग्णालय, उपरुग्णालय, समजा आमचं पिंपळगाव असेल, इकडं बोरखेड असेल, इकडं पालसिंगण असेल, अशा ठिकाणी नवीन ग्रामीण रुग्णालय लोकांची गैरव्यवस्था होऊ नये म्हणून ते निर्मिती करण्यासाठी आणि बाजार समितीच्या माध्यमातून अजून शेतकऱ्यासाठी काय योजना आणता येतील अशा अजून अनेक योजना सरकारच्या माध्यमातून, वरी भारतीय जनता पार्टीचं सरकार असल्यामुळं व जिल्हा परिषदमध्ये भाजपचीच सत्ता येणार असल्यामुळं चौसाळा सर्कलचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मागत आहे। आज 40 वर्षापासून तोच उमेदवार, ह्या 5 वर्षात ह्या पक्षाचा उमेदवार तोच, पुन्हा पुढच्या 5 वर्षात नवीन दुसरा उमेदवार, असा आलटापलटीने 2 ते 3 माणसं 30-40 वर्षापासून तेच जिल्हा परिषद असे झाले। त्यांनी स्वतःचा विकास करून घेतला, नवीन युवक देशोधडीला लावले, व्यसनाधीन केले, त्यांना कुठलं काम दिलं नाही, कुठला प्रकल्प आणला नाही, कुठं नेत्यापाशी गावच्या सर्कलच्या विकासासाठी कुठं तळमळीनं मागणी केली नाही। आमचं चौसाळा शहर, चौसाळा भाग हा पूर्ण चौसाळा मतदारसंघ होता, चौसाळा तालुका प्लेसचं गाव आहे, ह्याच्यासाठी कुठल्या पुढाऱ्यांनी चौसाळा तालुका हो म्हणून पुढाकार घेतला नाही। जर आणि चौसाळ्यातील रस्त्याची अवस्था, ह्या लोकांनी, जुन्या लोकांनी स्वतःचा विकास करून घेतला, नवीन पिढी देशोधडीला लावली, पैशाच्या माध्यमातून निवडणुका जिंकल्या आणि लोकांना आज पैसे घेऊन लोकांना पश्चाताप झालेला आहे। आत्ता लोक जागृत झालेले आहेत, लोकांनी ओळखीला ह्यांना, जुन्या लोकांना। आता लोकांना नवीन चेहरा पाहिजे, सत्ता असणारा चेहरा पाहिजे महाराष्ट्रामध्ये आणि विकास करणारा चेहरा पाहिजे। मी 2.5 वर्षात मार्केट कमिटीच्या माध्यमातून काय विकास केला, चौसाळ्यात काय आणलं, लोकांना किती लोकांना, व्यापाऱ्यांना लायसन दिले, कसा व्यवस्थित सगळं व्यापाऱ्यांनी जिथले तिथं शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही ह्याच्यासाठी मी लक्ष दिलं की मापामध्ये ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी, फीस मार्केट कमिटीची, ह्या माध्यमातून मी कसं काम केलं ह्याच्यामुळे मला आज वाढता पाठिंबा चौसाळा सर्कलमधून, जनतेतून, शेतकऱ्यातून, सामान्य माणसातून, माझे सहकारी महादेवराव चौधरी, पवन कुचर, सलीम जहांगीरदार, मोहम्मद शरीफ भाई, ह्या लोकांनी पाहिलं आणि ते आकर्षित होऊन माझ्यासोबत आज दुसऱ्यांचं नेतृत्व सोडून माझ्यासोबत आहेत। त्याचं कारण किंवा मी काहीतरी चौसाळा सर्कलचा ताईसाहेबाच्या, पंकजा ताईसाहेबाच्या माध्यमातून चौसाळा सर्कलचा ग्रामीण आणि शहराचा विकास करू शकतो, हा विश्वास जनतेमध्ये माझ्याबद्दल आहे। म्हणून मला आज वाढता पाठिंबा आहे। जुन्या लोकांनी फक्त स्वतःची प्रगती करण्यासाठीच राजकारणाचा वापर करून घेतला।
माझं लोकांना एवढंच आव्हान आहे की तुम्ही मला एकदा संधी द्या. महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे भारतीय जनता पार्टीची, मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा आहे, महाराष्ट्राच्या मंत्री पंकजाताई साहेब आहेत आणि बीड जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा माननीय पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल. आणि मी त्या जिल्हा परिषद अध्यक्षाच्या नेतृत्वामध्ये मी जर सदस्य इथं निवडून आलो तर चौसाळा सर्कलचा पाण्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, शेतकऱ्याच्या विम्याचा प्रश्न असेल, शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न, रस्त्याचा प्रश्न असेल, अजून जे जे काय लोकांचे प्रश्न असतील ते मार्गी लावण्यासाठी अहोरात्र लोकाचा जनसेवक म्हणून, जनतेचा सेवक म्हणून मी 5 वर्ष काम करीन आणि इमाने इतबारे भारतीय जनता पार्टी सोबतच राहीन. पक्ष बदलणारे लोक इथं लोकांनी बघितले, गेल्या शिवसंग्राममधून निवडून दिलं लोकांनी, कसे लोक किती सदस्य फुटून गेले ही मी त्यापैकी नाही. 26 वर्ष झालं मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय, त्यामुळे लोकांचा विश्वास माझ्यावर आहे. चौसाळ्याचं वनवे असेल, चौसाळ्यामध्ये मरकुरी लाईट बसवायच्या असत्याल, चौसाळ्याचं ग्रामीण रुग्णालय असेल, ग्रामीण रुग्णालय चौसाळा सर्कलमध्ये असतील, चौसाळ्याचे रस्ते असतील, चौसाळ्याच्या आता तुम्ही पाहिलं चौसाळ्याच्या शहराच्या पलीकडून पूल वाहून गेला, त्या पुलाचा प्रश्न महत्त्वाचा आहे, तो पण मी मार्गी लावेल. चौसाळ्या ते अंजनवती रस्ता, चौसाळ्या ते पिंपळगाव रस्ता, हे प्रश्न अतिशय खूप महत्त्वाचे लोकांचे आहेत. आणि विशेष म्हणजे वाढवण्याचं जे तळ आहे त्या तळ्याची पंकजाताईच्या माध्यमातून उंची वाढवून त्यामार्फत त्या तळ्यातून कॅनॉल कसा आणता येईल, आमच्या चौसाळा सर्कलमध्ये कसा फिरवता येईल शेतकऱ्याच्या फायद्यासाठी, तो पण मी प्रयत्न करणार आहे.